निराळा गोपी लावेला चाळा. निष्काम आहे, निराळा आहे, पण चाळा लाग प्रेमामुळं चौरी लीला करतोय. कृष्णाला खायला मिळत नाही म्हणून चोरी करतो असा अर्थ नाही आहे. नंद बाबाकडं 9 लाख गायी होत्या. 9 लाख गाईचं दूध किती असेल? ही चोरी म्हणजे चौरी लीला केलेली आहे. आणि लीला ही आनंदा करता असते. प्रेमाच्या प्रत्येक क्रियेत आनंद आहे ना. प्रेमाच्या भांडणातही आनंद आहे. तुम्ही घरी भांडण करीत नाही का? याचं तोंड इकडं, तिचं तोंड तिकडं, नेमके येतात पाहुणे. होतं कधी कधी असं. त्याला काही बोलायचं असेल ना, मुलाला सांगतो जा तुझ्या मम्मीला सांग, त्यांनी जा तुझ्या पप्पाला सांग. मध्येच पोरगी हिंडतं, दोघं एकमेकाशी बोलत नाही. नेमके येतात पाहुणे. दोघं नवरा बायकोच भांडण झालं. हा म्हणला मला नाही जेवायचं. जेवता जेवता ताटच लोटून दिलं. पत्नी म्हणे काय झालं तुम्हाला? तुला सांगितलं जेवायचं नाही म्हणून. पण झालं काय? तुम्हाला पापड का नाही वाढला? काय मोठं कारण सांगितलं, पापड का नाही वाढला. आजच्या दिवस बेगर पापडाचं खाल्लं काही बिघडलं का? या गपचूप जेवून नाही जेवायचं म्हणलं. राग आला, ताट दिलं उठून, तसा ड्युटीवर निघून गेला. हिलाही वाईट वाटलं. काय मी हट्ट धरून बसले. मी जर म्हणले असते जेवायला बसा, मी 2 मिनिटात पापड भाजून देते, पापड भाजून झाला असता, जेवण झालं असतं. ही उपाशीच राहिली. आपले पती उपाशी गेले. आता उपाशी काम करणार ड्युटीवर गेले. यालाही पश्चाताप झाला. आजच्या दिवस बिगर पापडाचं खाल्लं काही बिघडलं असतं का? उपाशी मारायची पाळी नसती आली. घरी बाहेर कोणी ऐकत नाही, घरात बाहेर उभा करतो. संध्याकाळी घरी येताना, ड्युटीवरून घरी येताना तो गेला कापड दुकान करत. कापड दुकानामध्ये घेऊन 2000 रुपयाची सिल्कची साडी घेतली. याला वाटलं आपले पती उपाशी गेले, ह्यांनी पुरणपोळ्यांचा स्वयंपाक केला. साडी पाहिल्यावर ही खुश, पुरणपोळ्या पाहिल्यावर हा खुश, भांडण संपलं. असं म्हणून व्हायला का हरकत आहे? महिन्या 2 महिन्यातून एखादं. तुम्हाला परवडणार नाही, यांना परवडणार आहे ते. लाईट लाईट, लठ्ठ लठ्ठीने पण लाईट लाईट. प्रेमाच्या प्रत्येक क्रियेत आनंद आहे. प्रेमाच्या भांडणात आनंद आहे. तसं प्रेमाच्या चोरीत देखील आनंद आहे. व्रजे वसंतम नवनीत चोरम गोपांगणानांच दुकूल चोरम श्रीराधिकायां प्रदेश चौरम चौराग्रगण्यम पुरुषम नमामि. भगवान परमात्मा चौरी लीला करू लागले. निष्काम निराळा गोपी लाविलाचा. निष्काम असून एक कामना निर्माण झाली. गोपिकांशी लीला करताय. तो वास्तविक निराकार आहे. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. निराकार निर्गुण तो ही रघुराया. पण तो सुंदर रूप धारण करतो. अव्यक्त परमात्मा व्यक्त होतो आणि रूप सुंदर धारण करतो शेवटच्या चरणामध्ये. तू कामने आले, तू कामने आले, तू कामने आले, तू कामने चांगले. अव्यक्त परमात्मा व्यक्त झाला. अनेक लीला करू लागला. चौरी लीला करू लागला. गाराणे येऊ लागले. यशोदा म्हणू लागले कृष्णा तू गावात सुद्धा वागत नाही, तुला रानात गेलं पाहिजे. चला गोपाळांना. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन
करता करता खेळ खेळू लागले अभक्तु भक्ति भक्पुर त्रिगुण खेळ मांडू 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 खेळ विट्टी दांडू पोरा खेळ विट्टी दांडू खेळ विट्टी दांडू पुरा खेळ विट्टी दांडू खेळ विट्टी दांडू खेळ विट्टी दांडू अभक्तु भक्ति अभक्तु भक्ति भक्पुर त्रिगुण खेळ मांडू 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 मामा तू गाली मामा तू गाली खेळ मोडला आता खेळ जरा लांबला तर पुढं पंक्तीचा खेळ होईल कारण भुका लागले ते वेळेवर झालं पाहिजे ना चला अळू गाई बैसू जेव एक ढाई बहु केले वनवन पाय पिढी झाला शिन खांदी भार पोटी भूक काय खेळावायचे सुख अवघ्या सोडेल्या मोठा आजीचा दहिकाला गोमटा घरे घरे देवा तामे जाते पंढरीनाथ मुदा घेऊन या करी पिंद्या वाटे सुदोरी बांधतात गीतिकात प्रसाद देतो पंढरीनाथ मध्यभागी भगवान बसले भूती गोपाळ बसले भगवान कला करता जमुनेच्या तेराला करूया कला ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हो समस्त ग्रामस्थ करंजीकर आज या ठिकाणी मंदिर हनुमान आणि शनी महाराज मंदिर जीर्णोद्धार मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने योग आहेत समस्त ग्रामस्थ करंजीकरांना धन्यवाद आणि आपला डिसेंबरमध्ये बेटामध्ये जो महायज्ञाचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये देखील आणि चांगल्या प्रकारचं योगदान 1,40,000 रुपयाचं योगदान आपण ग्रामस्थांनी दिलं त्याबद्दल देखील आपल्याला धन्यवाद 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 आणि 13 जून या दिवशी बेटातून दिंडीचं प्रस्थान आहे 13 जूनला दिंडीचं प्रस्थान आहेत काही वारकरी दिंडीत येत असतात त्यांच्याकरता सूचना आहेत की बेटातच नाव नोंदणी होईल आणि बेटातच पास मिळतील रस्त्यात कुठं पास मिळणार नाही आणि रस्त्यात कोणाची नोंदणी देखील केली जाणार नाही कारण रस्त्यात लोक येतात कधीतरी येतात नोंदणीनंतर अडचण निर्माण होते आणि मग बेटातच आपण नोंदणी करून घ्यावी बेटातूनच पास घ्यावे येताना 2 दिवस जरी आपण लेट आलो तरी चालेल पण पास मात्र बेटातच मिळतील आणि नोंदणी देखील बेटातच होईल म्हणून वारकऱ्यांनी आणि ही जी सूचना या सूचनेचं पालन करावं तर लवकरात लवकर बेटात येऊन आपण नोंदणी करून घ्यावी ज्याला दिंडीमध्ये जायचं आहे त्यांच्याकरता 13 तारखेला 13 जून या दिवशी बेटातून दिंडीचं प्रस्थान होईल 13 जूनला श्री क्षेत्र सराला बेट गोदावरी धाम ते श्री क्षेत्र पंढरपूर पायदिंडी 16 गंगागिरी महाराज पायदिंडी 16 आणि नाव नोंदणी ही 13 तारखेच्या आत झाली पाहिजे त्यानंतर एकदा दिंडीचं प्रस्थान झालं की कोणाचं नाव नोंदलं जाणार नाही आणि कोणाला मध्ये स्वीकारल्या जाणार नाही मध्ये कोणीतरी येऊन प्रवेश करू शकणार नाही करायचं असेल प्रवेश तर त्यांनी आधी नोंदणी करावी विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्मा मध्यभागी बसले भूती गोपाळ बसले भगवान कला करता जमुनेचे दिलेला कंठे धरिला कृष्णा मणी अवघा जने प्रकाश वाकुर्या ब्रह्मादिका उत्तम लोकाद प्रभू काला वाटो एक वैष्णवनिका संभ्रम तुका बडे मंडळे आम्ही बडे विरागाडी काला
विठ्ठला वाटोय कमे वैष्णवानिका संभ्रम जय विठ्ठल 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 बोलिले वेडी वाकुडे होतरे करा क्षमा पेरात महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार म्या तुला करा क्षमा पेरात महाराज तुम्ही सिद्ध कामले ज्ञानेश्वरा राधा माया वैकुंठरा करा क्षमा पेरात महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा झाले समाधान तुमचे आता उडावे से मनायत नाही नारायणा गुरुवालिकपणे येत सापडे आता उडावे से मनायत नाही नारायणा तुका म्हणे भोग गेला निवाजिला आता उडावे से मनायत नाही नारायणा बरोने आरती चक्र पाणी हो आरती आदि पुराणे नाम सदन्य काळ हा दिवस पहा पहा हो सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा आदि पुराणे नाम सदन्य काळ हा दिवस गावा हे डाळे उभा संगीत जवळी आदि पुराणे नाम सदन्य काळ हा दिवस आरती ज्ञान राजा महाकवल तेजा सेवक ग्रंथ मनविदिला माता ज्ञानराज लोकले ज्ञान लगे ज्ञानाचे बोधे अवतार ग्रंथ नाव ठेवले ज्ञाने आरती ज्ञानराज महाकवल तेजा सेवक ग्रंथ मनविदिला माता ज्ञानराज प्रकट प्रिय होय ईश्वर मासे रामनाम जगले महाकवल तेजा मनविदिला माता आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामानंद पाय लक्ष्मी रामानंद राघव सागरात स्वामी रामेश्वरे स्वामी सद्गुरु प्रेमी अलंकार आनंद पूजन भाई वाळी म्हणिना ढाल रकमै डोबा रकमै ढाल रकमै डोबा रकमै मागणी ते प्रति आहे जी शंकर या संताशी निर्विही तुका म्हणी आता उदार तो होय मदत ठेवी संताची या संताशी निर्विहीच्या मदत काय नाव देवा ज्ञानदेव तुकार ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 श्री ज्ञानदेव तुकाराम